पुणे मेट्रोवरून दादा भाऊ भिडले. मनमोहन सिंगांना पुणे मेट्रोचं श्रेय. मेट्रोच्या श्रेयवादावरून महायुतीत संघर्ष. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत विकास कामांच्या श्रेयवादावरून महायुतीतील मित्रपक्षच आमने सामने आले. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललाय. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यातील ट्रॅफिकवरून अजितदादांवर निशाणा साधत पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचं श्रेय भाजपचं असल्याचं अधोरेखित केलं. मात्र पुणे मेट्रोला मंजुरी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळात मिळाली असं म्हणत अजित पवारांनी फडणवीसांचा श्रेयवाद खोडून काढला. सगळ्यात कमी वाहनांची गती या पुण्यामध्येच आहे. देशातलं प्रमुख शहर असलेलं पुणे हे अशा प्रकारे त्याचं नियोजन केलं. आता कोणी केलं हे मी सांगणार नाही. आणि म्हणून एक मोठा प्लॅन आपण तयार केलाय. एकीकडे मेट्रोचं जाळं, दुसरीकडे या पुण्यामध्ये 4000 इलेक्ट्रिक बसेस आपण घेतो आहोत. हो का? आम्ही आता ते काय म्हणायचं ते मला म्हणतायत. म्हणजे मी कारभारी म्हणून इथं मला काय म्हणायचं ते मी इथल्या कारभारावर बोलतो. आता याच्याबद्दल मतदार म्हणून पुणेकर ठरवतील ना, आपण कशावर चर्चा करायची. अहो, मेट्रो डॉक्टर मनमोहन सिंगांच्याच काळामध्ये मंजूर झाली, हे आपण माहिती घ्या. दुसरीकडे मनमोहन सिंगांच्या काळातच मेट्रोला मंजुरी मिळालेली, तर मग पुण्यात मेट्रो सुरू व्हायला इतकी वर्ष का लागली असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांवर हल्लाबोल केलाय. मनमोहन सिंगांनी मेट्रो दिली होती तर ती मेट्रो सुरू का नाही झाली? कोणाच्या हातात सत्ता होती? का नाही सुरू झाली? आणि का त्या मेट्रो करता देवेंद्र फडणवीसनी तयार केलेली नागपूर मेट्रो कंपनीला महामेट्रो कंपनीचं नाव देऊन त्याच्या माध्यमातून ती करावी लागली? जनतेला हे सगळं माहिती आहे. पुण्यात वाढत्या लोकसंख्येमुळे ट्रॅफिकची समस्या नागरिकांची अक्षरशः डोकेदुखी झाली आहे. अशातच मेट्रो सुविधा पुणेकरांना थोडासा का होईना दिलासा देतेय. त्यामुळे राजकीय पक्षांकडून मेट्रोवरून श्रेयवादाचं राजकारण सुरू आहे. आधीच पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं भाजप पुढे नवं आव्हान उभं राहिलं. अशातच भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणुकीसाठी एकमेकांवर आरोपाचे बाण सोडले जात असल्यानं राज्यातील महायुती सरकारमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं. त्यामुळे श्रेयवादावरून रंगलेली पुण्याची ही हाय व्होल्टेज निवडणूक नेमकं कोण जिंकतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे.